अश्विनीचा जिथे ऍक्सिडेंट झाला तिथे हा डबा सापडलाच नाही। तिथून पुढे काही अंतरावर हा डबा सापडला आणि ही संशयास्पद गोष्ट आहे। पण तुम्हाला तो डबा कधी आणि कुठे सापडला? आम्हाला डबा सापडलाच नाही। मग कोणाला सापडला तो? मला मला यांनीच आज आमच्याकडे डबा सापडल्याची तक्रार केली आहे। तू कधी गेली होतीस ग डबा शोधायला? आणि कोणी सांगितलं तुला हे असलं काहीतरी करायला? मी सांगितलं होतं, कारण जेव्हा राणीने मला ही शंका बोलून दाखवली तेव्हा मलाही सगळं संशयास्पद वाटलं, म्हणून मीच तुला चौकशी करायला सांगितली होती। हो, पण आपल्या चिकूला कोणी का मारेल? तेच तर, ती कधी कोणाशी भांडली नाही, कोणाच्या वादात पडली नाही, कधीच कोणाला दुखावलं नाही तिने। अहो सर, पण गोष्टी संशयास्पद आहेतच ना। बघा, अश्विनी सुखरूप घरी आली, पण घरी काय झालं आणि काय नाही हे कोणालाच माहित नाहीये। बास झाला तुमचा चांगुलपणाचा ढोंग, मी ना सगळं ऐकलंय। चिकू, सर सर, मला अटक करा, नाही मला बेड्या घाला ना। ए रुमिला, ये ना पुढे। साहेब, हिला पण घ्या, आम्हाला दोघांना अटक करा। काय चाललंय तुझं? काहीतरी काय बोलतोयस? बरोबर आहे ना काकी? हे सगळं झालं तेव्हा आम्ही दोघंच घरी होतो, म्हणजे आम्हीच केलं असणार। साहेब, आम्हाला अटक करा, आम्हीच चिकूला मारले, बरोबर आहे? काही झालं या घरामध्ये की आम्हाला टार्गेट केलं जातं, आम्हीच बळीचे बकरे ठरतो। मी नावाला महाडिक होतो, बाकी आमची किंमत शून्य एकदम। चिकू चिकू, तू बघतेस नाही सगळं काय चाललंय? तुला माहितीये ना आपलं नातं किती प्युअर होतं, किती बेस्ट होतं। तुझ्या जाण्याने किती धक्का बसलाय मी हे नाही सांगू शकत। तुझ्या जाण्याने किती दुःख होतंय मी नाही व्यक्त करू शकत आहे शब्दात। मी आतून किती तुटलो हे मी नाही दाखवू शकत आहे चिकू। ठीक आहे, पण सगळ्यांचं म्हणणं जर का असेल की मी गुन्हेगार आहे, मी आहे गुन्हेगार। अश्विनी ताई, तुम्ही जरी माझ्या नणंद असलात तरी आपल्या दोघींमध्ये मैत्रीचं नातं होतं, हो की नाही? मला काय हवं असलं ना की असं छानसं हसून तुम्ही ती गोष्ट मला आणून द्यायचात की नाही, हो की नाही अश्विनी ताई? अशा कशा आम्हाला सोडून गेलात तुम्ही अश्विनी ताई? सांगा ना। अरे हा दिवस बघण्यात आम्हाला का नाही वर उचलून घेतलं तेव्हा अश्विनी ताई? का सोडून गेलात अश्विनी ताई तुम्ही आम्हाला? साहेब साहेब, तुम्ही कुठली चौकशी करू नका। न केलेला गुन्हा मी मान्य करतो, आणि ना मला लोकांमध्ये राहायचंच नाही। आम्हाला प्लीज अटक करा। विक्रांत, अरे तू गैरसमज करून घेऊ नकोस। एक्झॅक्टली, राणीने तुझं नाव नाही घेतलंय, ती फक्त जे काही घडलंय ते सांगते। पण इंद्रा, चिकू इथे असताना आम्ही दोघं इथे होतो, हा तिच्या म्हणण्याचा अर्थ आहे ना? आमच्यामुळे हे सगळं झालंय। तेच ना, सतत आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते ही राणी। मालती आई सोडून कोणी तिला काहीच बोलत नाहीये। उर्मिला शांत हो, तू रडू नको। हे बघ, कोणी काही म्हणू देत, पण मला चांगलंच माहितीये तुम्ही दोघांनी काही केलं नाहीये। अयो, आज ह्या मुलीनं संशयाची सुई आमच्यावर फिरवलीये, उद्या ती तुमच्यावर फिरवायला सुद्धा कमी करणार नाही। का का तर तुम्ही तिच्या बरोबर असं वागता म्हणून ती सूड उगवतीये।
अश्विनीताई जाण्याला ती जबाबदारी असं तुम्ही सगळ्यांसमोर बोललात ना, म्हणून ती हे सगळं करतीये. आपणच घडत असल्यासारखं जरी दिसत असलं ना, तरी या मागे सगळा या राणीचा प्लॅन आहे. काय ग एक कार्टे, एक तर आधीच तू माझ्या पोरीला खाल्लंस आणि आता या असल्या आरोप करून आमचं घर फोडायला बघतेस. कोणाला विचारून गेलीस पोलिसात? कोणी सांगितलं होतं तुला या असलं काहीतरी करायला? राणी, तुझं हे वागणं मलाही पटलेलं नाहीये. तुझ्या एक तक्रार करण्यामुळे अजून 2 जण दुखावली गेलीत. हो सर, पण मी ते आधीच चिकूच्या जाण्याने अख्खं घर डिस्टर्ब आहे आपलं. त्यात आणखी तू एक अशी गोष्ट केली ज्याने सगळे दुखावले जातील. ऍटलिस्ट मला विश्वासात घेऊन तू हे करायला हवं होतंस. अहो सर, मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही बोलायच्या मनस्थितीत नव्हतात. अगं मग थांबायचं ना तू. इतकी घाई करायची काहीच गरज नव्हती. अरे तिला आपल्या घराचं वाटोळं करायची घाई आहे ना इंद्रा. पण हे तुम्हाला कोणालाच लक्षात येत नाहीये. आई प्लीज, आता तू काही टोकाचं बोलू नकोस. आणि राणी, तू खूप चुकीचं पाऊल उचललेस. सर पण मी असं काहीच. ठीक आहे, तिला वाटत असेल ना आपली तुळशी होती. पण विक्रांत सर, मी कुठं दास, आता एक शब्दही बोलू नकोस. इन्स्पेक्टर साहेब, हवं तर राणीच्या वतीने मी माफी मागतो. तिने भावनेच्या भरात येऊन तक्रार केली असेल, पण आम्ही ही तक्रार मागे घेतोय असं समजा. आणि फार तर फार तो ट्रक ड्रायव्हर जो कोणी असेल त्याला शोधा. पण आय डोंट थिंक त्याचंही काही प्लॅनिंग वगैरे असेल. इंद्रजित सर, असं नका करू. नाही राणी, तोच विषय काढून जखमावाला ठेवण्यात काही अर्थ नाही. ही केस नक्की क्लोज करायची आहे ना? हो, लगेच करा. या अशा दरिद्री आणि घर फोडणाऱ्या माणसांवर अजिबात विश्वास ठेवू नका. ठीक आहे आबासाहेब, येतो आम्ही. विक्रांत, चल. ज्या घरामध्ये आपल्याला किंमत नाही ना, तिथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. चल विक्रांत. उर्मिला, आपली माणसं आहेत. आपली माणसं? विक्रांत, अरे तू त्यांना आपलं समजतोय, ते कुठे आपल्याला आपलं समजतायत? जर समजत असले असते ना, तर चिकू गेली तो आळ आपल्यावर घेतला नसता. आपल्याला गुन्हेगार ठरवलं नसतं या लोकांनी. चल विक्रांत, चल. बघ बघ, तुझ्या वागण्याने सगळे कसे दुखावले जात आहेत. तू ना फक्त नावापुरती राणी आहेस, पण वागण्यात फक्त भिकारडेपणा आहे तुझ्या. राणी, तू चुकलीस. आधीच चिकू केली आपल्या सगळ्यांना सोडून. आता आपलं घरही तुटतंय. असं नका बोल. चल, एक क्षणही इथे थांबायचं नाही आता. चल विक्रांत, मावळी जरा वळून बघ. विक्रांत, मागे येत आहेत ना ते. विक्रांत सर, आपल्याला चूक मिळावं लागेल. तुम्ही थांबा. हे बघा, मी पाया पडते तुम्हा दोघांच्या, पण तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. हे बघा, मी जर तुम्हाला दुखावलं असेल तर मी माफी मागते तुमची. मी हात जोडून माफी मागते. मला हे घर कधीच तोडायचं नव्हतं. मी तुमच्यावर आळ घेतला असं नाहीये हो. पण आपल्या अश्विनीच्या बाबतीत जे काय घडलंय ना, ते फक्त जाणून घेण्यासाठी मी पोलिसांची मदत घेतली. तू लाख विचार केला असशील, पण परत परत आम्हाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केलासच ना. अगं, विक्रांतला बरं वाटत नव्हतं म्हणून आम्ही घरी थांबलो होतो. मग घरी थांबलो ही चूक आहे का आमची? असं नाहीये. अहो, ती टेरेसवर मला ती भाजी पडलेली दिसली म्हणून माझ्या डोक्यात विचार आले. माझं खूप चुकलं, पण तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. मी सगळ्यांना विश्वासात घेऊन हे करायला पाहिजे. माझी चूक पदरात घे. मला माफ करा. आता माफी मागून हात जोडून जे झालंय ते बदलणार आहे का? अश्विनीताई निघून गेल्यात, आमच्यावर आळ घेतला गेला.
आता इथे राहताना आम्हाला प्रत्येक वेळी तेच आठवणार. त्यापेक्षा नकोच ना. विक्रांत चाल, मला एक क्षण इथे थांबायचं नाही. चाल. विक्रांत प्लीज, विक्रांत ऐक माझं. प्लीज तुम्ही घर सोडून जाऊ नका. राणी म्हणते ना तिच्याकडनं चूक झाली, ती माफी मागायला तयार आहे. बाई हवं तर विक्रांत मी तुमची माफी मागतो, पण प्लीज घर सोडून जाऊ नका. शांत व्हा, राग सोडा. अरे तू का माफी मागतोयस? मला माहितीये तुझ्या मनात हा विचार देखील आला नसेल. इंद्रा तुला माहितीये ना आपल्या तिघांचं बॉन्डिंग कसं होतं. चिकूचं आणि माझं नातं कसं होतं माहितीये ना तुला. पण राणीने आमच्यावर संशय घेऊन खूप मोठी चूक केली. हे सल आमच्या मनात आयुष्यभर राहील इंद्रा. हो ना, आजवर या घरामध्ये कोणी आमच्यावर कधी संशय नाही घेतला, पण या बाहेरच्या आलेल्या मुलीनं आमच्यावर संशय घेतला. याचा जास्त त्रास होतोय. विक्रांत उर्मिला, माझा ऐका. ह्या आपल्या घराची मी मोड बांधण्याचा प्रयत्न करतोय, आटापिटा करतोय. आपल्या घराची घडी विस्कटून देऊ नका. थांबा प्लीज. हे बघा, झालं गेलं विसरून जा. विक्रांत अरे ऍटलिस्ट आबा आणि आईंचा विचार करून तरी थांबा. विक्रांत थांबा रे. निदान आमच्या तोंडाकडे बघून तरी घरी परत चला. उर्मिला अगं तू तरी ऐक ना. आजवर आमचा कुठल्याही वडीलधाऱ्याने अपमान केला नव्हता ना, इतका अपमान आमचा झालाय. मी खूप दुखावलं गेलो त्यामुळे. पण वडीलधाऱ्या माणसांच्या शब्दाचा मान ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे ना विक्रांत. बोललेले शब्द आता आपल्या कानात कायम टोचत राहणार आहेत. पण आपल्या माणसांसाठी हिचे शब्द सुद्धा हळूहळू विसरून जाण्याचा प्रयत्न करू. मालती आई, आबा, आम्ही फक्त तुमच्या विरोधात जाऊ शकत नाही, म्हणून घरी यायला तयार आहोत. पण यापुढे आम्ही सुद्धा या घरातली माणसं आहोत, याचं भान असू देत काही माणसांना. मी पाया पडते. उर्मिला तू काळजी करू नको. आता मी ज्याला त्याला त्याची जागा दाखवून देणार आहे. आता मी शांत बसणार नाही. वहिनी या. तुझं नसलेलं डोकं यापुढे चालवू नको. आणि जर चालवलंस तर तेच डोकं मी फोडून ठेवेन. येस, आपली आयडिया वर्क होते उर्मिला. आपण जे प्लॅन केलं होतं सगळं तसं होतंय. सगळं आपल्या मनासारखं होतंय. आपण जिंकतोय. विक्रांत किती मोठ्याने रिॲक्ट होतोय. तुझ्या मोठ्या आवाजामुळेच एका प्रकरणात अडकलो ना आपण. पण आता सुटलोय. मला ना माझ्या फिलिंग्स जशा हव्या तशा एक्सप्रेस करून दे. तुला काय फिलिंग्स एक्सप्रेस करायच्यात ना त्या माझ्यापर्यंतच कर. दुसऱ्यांना ऐकायला जातील इथपर्यंत करू नकोस, नाही तर पुन्हा पालत्या घड्यावर पाणी. ते पण आहे उर्मिला, पण एक आयडिया चालवली आणि सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने वळल्या. हो रे विक्रांत, तू तर कमालच केलीस आज. हे सगळं काही तुझ्यामुळे झालं विक्रांत. अरे तू जेव्हा पोलिसांसमोर गेलास आणि म्हणालास ना करा मला अटक करा आणि ह्या उर्मिलाला पण अटक करा, त्यावेळेला तर मला अक्षरशः घाम फुटला होता रे. मला असं वाटलं की ह्याला वेड लागलं की काय. पण ज्या वेळेला तू मला खुणावलंस की हे सगळं नाटक आहे, त्यावेळेला माझा जीव भांड्यात पडला बघ. आणि त्यानंतर तू सुद्धा सॉलिड बॅटिंग केली होतीस. मालती काकी समोर जाऊन तुझे काय बोललीस. माय गॉड, मला सुद्धा रडायला आलं होतं. नंतर आपण घर सोडून जाऊया. दॅट वॉज बँग गॉन सिक्सर उर्मिला. अरे तू मला आता एवढा गेम समजावून सांगितल्यानंतर मी थोडी संधी सोडणार होते. त्यांची नाचक्की करण्याची तुम्हाला चांगलीच संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. इंदिराने आपल्यासमोर मान झुकवले यार. जे आजवर कधीच शक्य नव्हतं ना ते आज झालंय. उर्मिला, मला हे दिवस सारखे सारखे यायला हवेत. येणार असे दिवस आपल्या आयुष्यात सारखे सारखे येणार. आता हळूहळू सगळं काय आपण आपल्या हातात घ्यायचा प्रयत्न करूया. येस येस येस. काय रे असं अचानक हसायला काय झालं तुला? तू बोललीस ते आठवलंस. कसं बोललीस यार विक्रांत. आत्ताच्या आत्ता घराबाहेर
ज्या घरामध्ये आपली किंमत नाही तिथे कशाला थांबायचं? तू पण काही कमी नाहीयेस. काय ऍक्टिंग केलीस काली तू? पोलिसांसमोर कसं म्हणालास, घ्या मला आत्ता बेड्या ठोका, मला अटक करा, जो गुन्हा मी केला नाही त्या गुन्ह्यामध्ये मला तुम्ही आत्ताच्या आत्ता अटक करा. या अशा लोकांबरोबर मला राहायचंच नाहीये. जी लोक माझी बहीण अपघातात गेली त्याचा आरोप माझ्यावर करतायत, अशा घरात मला राहायचंच नाही. करा मला अटक. काय रे विक्रांत, तुला काहीच कसं नाही वाटत? आपली सगळ्यांची लाडकी चिकू स्वर्गवासी झाली आणि तू हे असं हसतोयस? नाही, करेक्ट करेक्ट करेक्ट. आपण 2 मिनिटं उभा राहून तिला श्रद्धांजली व्हावी आणि सॉरी म्हणूया. हो. विक्रांत, कसला सॉलिड गेम केलाय ना. एका दगडात 3 पक्षी मारले, केस क्लोज केली, राणीची वाट लावली आणि इंद्राला चुकवलंय आणि त्या चिकूलाही संपवलंय. तर पुढचा नंबर राणीचा असेल. तुला काय गरज होती हे सगळं करायची? आत्ता कुठे सिच्युएशन नीट होत होती, कोणी जेवायला तयार होत नव्हतं राणी घरात. मी समजवल्यावर 2 घास खायला तयार झाले होते सगळे, पण तेवढ्यात पोलीस आले, सगळं बिघडलं. आधी तुझ्यामुळे आईला त्रास होता फक्त, आता विक्रांत आणि उर्मिला वहिनी दोघंही दुखावले गेले. तू घर सावरणार होतीस ना. तुला एकदाही विचार नाही आला मनात की आपल्या अशा वागण्याने घरातली माणसं दुखावली जातील. आबांनी आईने खूप कष्टाने उभं केलंय हे घर, प्रत्येक नात्याचा रिस्पेक्ट करत आले ते, पण तुझ्या वागण्याने तेही दुखावले गेले. आबांची परमिशन घेतलीस तू, त्यांना सांगितलंस, आणि माझं काय? तुला एकदाही फील नाही झालं असं की माझ्याशी येऊन बोलावं, मला विचारावं? पण नाही, फ्रेंड म्हणतेस मला तू. आपण खरंच मित्र असतो ना, तर एकदा तरी येऊन माझ्याशी शेअर केलं असतंस तू हे सगळं, पण तू नाही केलंस तसं. अहो, हे सगळं एवढं टोकाला जाईल असं नव्हतं वाटलं मला. मी जे काय केलं ते चांगल्याचा विचार करूनच केला. काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर अशा आल्या की ज्याने मला विचार करायला भाग पडला, आणि म्हणून मी हे सगळं केलं. अहो सर, काही गोष्टी आहेत ज्या खरंच संशयास्पद आहेत, म्हणून मी असं वागले, नाहीतर मी नसतं. पण हे सगळं करायची गरज नव्हती राणी. अहो सर, असं कसं नाही? आता तुम्हीच सांगा, अश्विनी जो डबा घेऊन माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये येणार होती, नेमकी त्याच डब्यातली भाजी मला टेरेसवर पडलेली कशी काय सापडली? अहो सर, तो डबा तो ऍक्सिडेंटच्या ठिकाणी नसून दुसरीकडे लांब कुठेतरी कसा काय पडलेला दिसला, तो सुद्धा विरुद्ध दिशेला. सर, तुम्हाला हे सगळं संशय येईल असं नाही. इनफ इनफ. तुला एवढं सगळं सांगून फक्त स्वतःचाच मुद्दा खरा करायचा आहे का? मला कळत नाहीये तू अशी कशी वागू शकतेस. हे बघ, तू एकदा मला न सांगता मूर्खपणा केलाय. इथून पुढे तू या बाबतीत काही करणार नाहीयेस, कळलं तुला? पण सर, तुम्ही असं नका बोलू की मी तुम्हाला सांगायला आलेच नव्हते. हो सर, मी तुम्हाला सांगायला आले होते. मी खूप प्रयत्न केला. हो, तुम्ही दुःखात बुडालेले होतात, तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हतात, आणि मग त्यावेळी तुम्हाला सांगणं बरं नाही वाटलं सर. मग थोडा वेळ थांबली असती, सिच्युएशन नॉर्मल होऊ दिली असती. तुला पुढे पुढे करायची गरज काय होती? पुरावे संपल्यानंतर जर मी तक्रार करायला गेले तर त्याचा काय अर्थ राहील? राणी बा, मी तुला इतकं समजवायचा प्रयत्न करतोय, पण तुला तुझाच मुद्दा खरा करायचा आहे. आर यू आउट ऑफ युअर माइंड? सर सॉरी, सॉरी, माझं खरंच चुकलं. मी माफी मागते तुमची. या घरातल्या माणसांना मी आपलं मानते. त्यांना दुःख होईल, त्रास होईल याचा विचार सुद्धा मी मनात कधी आणू शकत. पण अश्विनीच्या बाबतीत जे काय असं घडलंय ना, ते राहून राहून माझ्या मनाला खाते. माझी खूप जवळची मैत्रीण होती ती. पण तुम्ही म्हणताय ना, तसं तसं माझंच चुकलं माझं सर. मी तुम्हाला विचारून सगळं करायला पाहिजे, तर मी माफी मागते तुमची सर. माझं चुकलं. बघ, तू रडावंस किंवा माफी मागावीस म्हणून नाही बोलते मी. जस्ट तुला तुझी चूक कळावी म्हणून बोलतोय. आय नो, चिकूच्या जाण्याने तुलाही खूप हर्ट झालंय, आणि म्हणून तू असं सगळं रिॲक्ट करतेस. पण राणी, दिस इज नॉट द करेक्ट वे, आणि ही वेळही नाहीये. आय होप तुला कळत असेल मला काय म्हणायचंय ते.
आणि आता रडू नकोस हं? हे बघ, रडलीस ना तर मी आणखी ओरडेन. आपण जेवून घेऊया. हे सगळं अचानक घडल्यामुळे कोणीच जेवलेलं नाही. नाही सर, आधी मला हे सगळं नीट करावं लागणार आहे. हे सगळं माझ्यामुळे विस्कटलं ना, आता मीच त्याला सावरणार. आणि कसं करणार आहेस? सांगते सर, फक्त तुम्ही माझी एक मदत कराल? द्या की विषय सोडून. अरे असा कसा विषय सोडून द्या? आता कुणी बी हातपाय तोडले ना तरी आम्ही फॅक्टरीत कामावर जाणार नाही म्हणजे नाही. हो बरोबर आहे. त्या गजाला म्हणा आमच्या समोर उभं राहा आधी, आणि ज्याच्या कानाखाली मारली ना त्याची आधी माफी माग. मग आपण सगळे ठरवू कामावर जायचं का नाही ते. हा बरोबर आहे. ए यार, काय झालं? काय एवढा आरडाओरडा चाललाय? बरं झालं गोट्या तू आलास तर तू समजून सांग्यास नाही आता. कवळे तुम्ही खाली बसा. अरे गोट्या, काल इंदिरा साहेबांनी डिझाईन दिली होती. आम्ही सगळी त्या डिझाईनवर काम करत होतो. तर विक्रांत साहेब ऐन वेळेला आले आणि त्यांनी डिझाईन बदलली. मग आम्ही म्हणलं त्या डिझाईनवर आम्ही काम करणार नाही, जी इंदिरा सरांनी सांगितलं तेच करणार. तर ते उलटून बोलायला लागले. मग आम्ही थोडंसं उलट बोललो तर गजा भाऊनी कवळ्यांच्या कानाखाली दिली. काय? अरे आपण काय रस्त्यावर पडलोय वे? अजिबात ह्यांचा कुणाचं ऐकून घ्यायचं नाही आपण. असं होणार असेल तर कशाला जायचं फॅक्टरीत? इंदिरा सर सांगतील तेव्हाच आपण कामावर जाऊ. पण माधव दादा फॅक्टरीतलं काम राहील ना. आबासाहेबांची पोरगी गेली रे, आणि अशा परिस्थितीत आपण त्यांची अडवणूक करतोय असं होईल ना. ह्या आबांच्या कानावर गोष्ट गेली पाहिजे का नको? अरे पाणी आता नाकाच्या वर गेले. तो गजा कसा बी असला ना तरी आपल्याला आबासाहेब आणि इंदिरा सरांसाठी फॅक्टरीत जावंच लागेल. आपण हे सगळं ना इंदिरा सरांच्या कानावर घालूया, आणि इंदिरा सर काय जो निर्णय घेतील ना त्याच्याच ठरवूया आपण कंपनीत जायचं का नाही ते. चला आम्ही फॅक्टरीत जातो. दादा अरे सांगा त्यांना, जितू दादा अरे. या इंद्रानं काय नवीन नाटक सुरू केलंय? कशाला बोलावलं इथे आपल्याला? तेच लेक्चर द्यायला बोलवलं असणार. अजून काय? तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की मी इथे तुम्हाला सगळ्यांना एकत्र का बोलवलंय. मला तुम्हाला सगळ्यांना फक्त एवढंच सांगायचंय की मला आता या घरात राहायची इच्छा नाही. काय बोलतोस तू? मी काय बोलू आई? आपण जर प्रत्येक वेळी एकमेकांशी भांडत असणार असो, एकमेकांना ब्लेम करणार असो, तर या घरात राहण्यात अर्थ काय? कधी कधी मला वाटतं मी US ला होतो तेच बरं होतं. रेअरली कधीतरी यायचो. ऍटलिस्ट त्या निमित्ताने तरी आपण एकमेकांशी हसत खेळत राहत होतो. तू समजतोस तसं नाहीये. काय चिकूच्या असं अचानक जाण्यामुळं घरातलं वातावरण बिघडलंय. नाही, जेव्हापासून इंद्रानी त्या वस्तीतल्या पोरीशी लग्न केलंय ना तेव्हापासून घरातलं वातावरण बिघडलंय. आपल्या घराला ग्रहण लावलं या पोरीनं. बघितलं हवा. प्रत्येक वेळी असं एकमेकांबद्दल वाईट साईड बोलणं बरोबर आहे का? आई प्लीज, आता असं बोलू नकोस की मी राणीची बाजू वगैरे घेतोय. माझा मुद्दा फक्त एवढा आहे की घरात शांतता असायला हवी. आपण का एकमेकांशी हसत खेळत राहू नाही शकत? प्रत्येक वेळी आपण एकमेकांचे दुश्मन असल्यासारखे वागणार असू ना तर मला खरंच या घरात फॅमिली असल्यासारखं फील नाही होत. तू शांत हो इंद्रा. तुझ्या मनातला राग मनस्ताप कळतोय मला. पण एखाद्यानं ठरवत असेल की एखाद्याच्या बाबतीत अडी ठेवायची तर वाद होणारच आहेत ना रे. अभय बघा, जे झालं ते झालं. आज चिकू आपल्यात नाहीये. ती आपल्याला काय शिकवून गेली? ती नसल्यावर आपण हा विचार करायला पाहिजे ना की तिच्यात बेस्ट क्वालिटीज काय होते. ती आपल्याला हे शिकवून गेली आहे की नेहमी हसत खेळत राहायला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. आणि आपण काय करतोय? आपण सतत एकमेकांना हर्ट करतोय, एकमेकांना ब्लेम करतोय. मला सांगा आबा, हे चिकूला पटणार आहे का? मला वाटतं कुठेतरी आपण हे सगळं थांबवायला हवं. तुम्ही जे काय बोलताय ते मान्य आहे सर मला, आणि मी सगळ्यांनाच खूप दुखावलं. त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागते. पण आपण सगळे अश्विनीसाठी एक गोष्ट करू शकतो. तू काय करायचं ठरवलंयस?
या. आपल्याला अश्विनीने जशी तेल मालिश करायला शिकवलं होतं तसं करूया का? मला ना तिने एकदा सांगितलं होतं की तिच्यावरती मालती मॅडम किंवा घरातलं कोणीही रागवलं ना तर ती त्या माणसाला जबरदस्ती स्वतःच्या पुढ्यात बसवून त्याची तेल मालिश करायची. हे असं केल्याने त्या समोरच्या माणसातला तिच्याविषयीचा जो राग रुसवा सगळं असायचा ना ते एकदम गायब होऊन जायचं. आज सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनात खूप राग रुसवा दुःख वेदना हे सगळंच आहे. आज आपण एकमेकांची तेल मालिश करून ते सगळं विसरून जायचा प्रयत्न करूया का? आपल्या अश्विनीसाठी आपण एवढं तर करूच शकतो ना. तर आता आपण कुणीही बोलणार नाही आहोत, फक्त एकमेकांची चंपी करणार आहोत. चंपी 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 चॉप 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 चॉप. त्या दिवशी आपण सगळे जेव्हा मालिश करायला बसलो होतो तेव्हा ती किती खुश होती. तिचं असं म्हणणं होतं की ह्या निमित्ताने का होईना आपण एकमेकांशी बोलतो. आपल्याला एकमेकांची किती काळजी आहे हे आपण स्पर्शातून सांगतो. आज सुद्धा आपण तेच करूया का? प्लीज. सजेशन चांगलं आहे तुझं. मी काय म्हणतो, आपण त्या दिवशीच्या सिक्वेन्स मध्ये बसलो होतो तसेच बसूया का? आता आपल्याला अश्विनीने जशी शिकवली होती तशी आपण चंपी करूया. हीच खऱ्या अर्थानं चिकूला श्रद्धांजली असेल. हिला आपण सगळे असे एकत्र राहायला हवे होतो ना. ठीक आहे, ह्यापुढे चिकूला जसं हवं होतं तसंच आपलं घर राहील. ह्यापुढे चिकूला जसं हवं होतं तसंच घर राहील.